म्हातारी शेळी कशी ओळखायची? हे शिंग, याची दाढी, याचे दात आणि हे जे मागचे जे खुर आहेत, हे बघा हे खुर, हे जे खुर आहेत ना त्याचे, त्या खुरावरून पण आपण हे खुर जे आहेत ना, हे बघा तुम्ही पाहू शकता, हे बघा हे खुर आहे, हे बघा ते मागचे जे खुर आहेत थोडेसे लंबाळे लंबाळे झालेले असतात, त्यावरून पण आपण शेळी म्हातारी आहे की नाही ते ओळखू शकतो. शेळीच्या दातावरून पण आपल्याला शेळी ओळखता येते की त्याचं वय किती असेल. जर 2 दाताची असेल शेळी तर ते 12 महिने किंवा 15 महिन्याची शेळी असते 2 दातावरली. आणि 4 दात जर असेल तर ती 18-20 महिन्याची असते. आणि 6 दात जर झाले असेल शेळीचे तर ती 2.5 ते 3 वर्षाची शेळी असते. आपल्याला शेळी घ्यायची आहे तर ती ताजा आणि एकदम नवतरुण शेळी असायला पाहिजे, म्हणजे त्यानं जास्तीत जास्त पिल्ले द्यायला पाहिजे. आणि आपण म्हातारी शेळी जर खरेदी केली तर आपल्याला माहिती आहे की आपल्याला ते किती त्याच्याकडून की आपल्याला किती पिल्ले मिळेल. आणि आपल्याला शेळी खरेदी करायची असेल तर 8 ते 12-15 महिन्यापर्यंत शेळी खरेदी करावी, कारण त्या वयात ते एकदम म्हणजे एकदम तरुण असतात ते त्या वयामध्ये. तसल्या शेळी खरेदी कराव्यात. नमस्कार, आज आपला 3रा दिवस आहे शेळी पालनातला, आपला 3रा दिवस. आजचा पण व्हिडिओ खूप महत्वाचा आहे. तर पहिल्या दिवसाचं आपण शेळ्या गोळा केल्या बरोबर, तर दुसरा दिवस आपण शेड बांधणीचा आपण टाकलेला आहे व्हिडिओ, तुम्ही पाहू शकता जाऊन आपल्या युट्यूब चॅनलवर. आणि आज 3रा दिवस आपल्याला शेळ्या खरेदी करायचे, तर शेळ्या खरेदी करताना आपण काय काय गोष्टी लक्षात घ्याव्या ते आज आपण चर्चा करणार आहोत. आजचा व्हिडिओ पण खूप महत्वाचा आहे, कारण आपण शेळ्या घेतोय पण शेळ्याची क्वालिटी कशी असावी, शेळ्या कशी असावी, शेळी कशी असावी, बोकड कसा असावा याबद्दल पण आपल्याला माहिती असायला पाहिजे. आणि बाजारातून, विशेष म्हणजे बाजारातून आपण शेळ्या खरेदी करून आणतोय ना, तर खूप महत्वाची गोष्ट आहे. बाजारातून शेळ्या खरेदी करताना आपण खूप विचार करावा लागते, कारण खूप दलाल असतात मध्ये आणि फसवणारे पण खूप असतात. आपण एखाद्या जो कोणी आपला शेतकरी मित्र शेळी पालन करतोय, आपण त्याच्याकडून शेळ्या खरेदी करून आणतोय, ती गोष्ट वेगळी आहे. पण आपल्याला बाजारातून जर शेळ्या खरेदी करायची असेल तर आपल्याला आपण प्रत्येक शेळी निरखून पाहतोय, बरोबर की नाही. आपण प्रत्येक शेळीला आपण कोणते आपल्याला चांगली शेळी भेटेल, आपल्याला चांगले आपण हे पाहतोय. कारण आणि आपण बाजारातून जेव्हा शेळी घेतोय, आपण या शेतकऱ्याकडून 2 शेळ्या, त्या शेतकऱ्याकडून 2 शेळी, या शेतकऱ्याकडून 2 शेळी, असे करून आपण शेळ्या घेतो, बरोबर का. तर आपल्याला, मी तर म्हणल की आपण आपले जे शेतकरी मित्र आहेत ज्यांचा गोट फार्म आहे शेळी पालनाचा, तर त्यांच्याकडून आपण शेळ्या खरेदी केलेला खूप चांगलं. आणि बाजारातून शेळ्या खरेदी करायच्या असतील आपल्याला तर ते कशा शेळ्या निवडाव्या याबद्दल आपण आज व्हिडिओ बनवणार आहोत. तर आजचा 3रा दिवस, तर आपण आज शेळ्या आपण बाजारातून खरेदी करतोय, तर आपण लक्षात ठेवायला पाहिजे मित्रांनो, शेळ्याचे शिंग जर मोठाले असेल तर ती शेळी आपण खरेदी करू नये. कारण म्हातारी शेळी खरेदी करून आपण त्याच्याकडून किती पिल्ले घेऊ शकतो हे खूप महत्वाचं आहे. आपल्याला जर आपल्याला शेळी घ्यायची आहे तर ती ताजा आणि एकदम नवतरुण शेळी असायला पाहिजे, म्हणजे त्यानं जास्तीत जास्त पिल्ले द्यायला पाहिजे. आणि आपण म्हातारी शेळी जर खरेदी केली तर आपल्याला माहिती आहे की आपल्याला ते किती त्याच्याकडून की आपल्याला किती पिल्ले मिळेल. तर हे खूप महत्वाचं आहे. आणि आपल्याला बाजारातून शेळी खरेदी करायची तर सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्याला आहे ना दलालापासून वाचवायचं आहे मित्रांनो. म्हणजे दलाल म्हणजे काय माहितीये का, आपल्याला आपण एका शेतकरी भावाकडून आपण शेळी खरेदी करतोय, कारण त्याची शेळी आहे, तो देणार आहे, आपण घेणार आहोत, बरोबर का. तर महत्वाचं म्हणजे काय माहितीये का, आपण त्यांच्याकडून समजा आपण शेळी खरेदी करतोय, समजा ते म्हणणार की आपल्याला मी 10,000 मध्ये देतो, आपण म्हणायचं 9,000 मध्ये द्या. ते आपला सौदा जमलं नाही जमलं तर मध्ये एक असा 3रा माणूस उभा राहतो, ते नकळत उभा राहतो, त्याचे काही घेणं देणं नाही, मी पण ओळखत नाही त्याला कोण आहे ते, आणि तो भाऊ जो देणार आहे शेतकरी भाऊ आपला, तो पण ओळखत नाही. म्हणजे आम्ही दोघं ओळखत नसून सुद्धा ते मध्ये येऊन घुसते. ते जो देणार आहे भाऊ आहे शेतकरी भाऊ, त्याला म्हणते की कुठं अटकली गाडी, म्हणजे देताय की नाही, म्हणजे आता तुम्ही 10,000 मध्ये देताय तर 9,000 मध्ये द्या शेळी. ते जे देणार आहे त्याला म्हणतो की 9,000 मध्येच द्या.
मग नंतर ते जो देणार आहे तो म्हणतो की नाही मी 10,000 मध्ये देईल. मग नंतर ते माझ्याकडे येते, मग मला म्हणते की भाऊ 9,000 मध्ये चालेल का तुला, 9,500 मध्ये, 9,800 मध्ये. तर ते असं इकडे तिकडे म्हणजे त्याची सेटिंग जमावायचा प्रयत्न करते. म्हणजे त्यानं जर सेटिंग जर जमावली, म्हणजे मला त्याच्याकडून जर शेळी मिळाली, तर ते म्हणते की आपला काही चहा पाण्याचा काही सोय आहे की नाही. जे 10-20 रुपये, 100 रुपये, 200 रुपये ते वेगळं मागते. तर आपल्याला मित्रांनो असं दलाला मागं पडायचं नाही. आपल्याला जर शेळी खरेदी करायची आहे तर स्वतः आपल्याला शेळी खरेदी करताना आपल्याला विचार करायला पाहिजे आपण की आपण शेळी खरेदी करतोय तर ती शेळी म्हातारी नसायला पाहिजे. मग नंतर त्याचे केस एकदम म्हणजे टवटवीत दिसायला पाहिजे ते, म्हणजे त्याचे केस कुरळे असेल. मग नंतर त्याला तो विकणारा जो शेतकरी भाऊ आहे आपला, ते त्या काहीतरी त्याला बिमारी असेल. कारण जो कोणी विकायला आणतो काहीतरी वेगळ्या उद्देशाने आणतो, म्हणजे ज्याला कोणाकोणाला पैसे पाहिजे असते, कारण शेळ्या चांगल्या पण असतात त्याच्याकडे, त्याला पैशाची गरज असते, त्यामुळे तो शेळी आणतो. कोणी कोणी असा विचार करते की ही शेळी बिमारच राहते, त्यामुळे या शेळीला काढून टाकू, आपण विकून टाकू, असं पण राहते. तर पहिला मुद्दा, शेळीचे शिंग. शेळीचे शिंग आपण चर्चा केलीच आहोत. शेळीचे शिंग हे खूप महत्वाचे आहे, कारण त्याच्यावरून आपण ओळखतो की शेळीचं वजन आणि वय किती असेल, हे खूप महत्वाचं आहे. आणि आपल्याला शेळी खरेदी करायची असेल तर 8 ते 12-15 महिन्यापर्यंत शेळी खरेदी करावी, कारण त्या वयात ते एकदम तरुण असतात ते त्या वयामध्ये. तसल्या शेळी खरेदी करा. आणि दुसरा मुद्दा आहे शेळीचे दात. तर शेतकरी बांधवांनो, शेळीचे दात हे खूप महत्वाचे आहे बरं का. शेळीच्या दातावरून पण आपल्याला शेळी ओळखता येते की त्याचं वय किती असेल. जर 2 दात तिची असेल शेळी तर ते 12 महिने किंवा 15 महिन्याची शेळी असते 2 दातावरली. आणि 4 दात जर असेल तर ती 18-20 महिन्याची असते. आणि 6 दात जर झाले असेल शेळीचे तर ती 2.5 ते 3 वर्षाची शेळी असते 6 दात. आणि 3-3.5 ते 4 पर्यंत जी संपूर्णता झाली असते शेळीचे, ती 3.5 ते 4 पर्यंत 8 दात झालेले असते, ही शेळी ओळखायची. त्यामुळं आपल्याला शेळी खरेदी करायची आहे तर शेळीचे दात पण पाहायचे, कारण शेळीच्या दातावरून पण आपल्याला ते ओळखले जाते की शेळी कशी आहे, ती म्हणजे म्हातारी आहे की तरुण आहे म्हणून. आणि हे दोन खूप महत्वाचे मुद्दे आहे. आणि आता मी तुम्हाला प्रॅक्टिकल पण दाखवणार आहे. आता शेळी आपण आणूया आणि शेळीला तुम्ही एक म्हातारी शेळी आहे माझ्याकडे, त्या शेळीवरून तुम्हाला दाखवतोय मी शेळी कशी आपल्याला खरेदी करायला पाहिजे ते. बरं, आपले 2-3 मुद्दे राहिले होते. शेळी, गाभण शेळी, कारण आपण बाजारातून गाभण शेळ्या पण आपल्याला खरेदी करायच्या असतात, त्यामुळं गाभण शेळी पण आपण आता आपल्याला ओळखता यायला पाहिजे. खूप महत्वाचं आहे आपल्याला गाभण शेळी ओळखता येणं. त्यासाठी आपल्याला आता माझ्याकडे शेळी आहे, ती म्हातारी पण आहे आणि गाभण पण आहे. त्यावरून आपल्याला सर्व दिसेल की आपल्याला शेळी खरेदी करायची तर कशी खरेदी करावी. तर गाभण शेळी जी आहे त्याचा आपण कशी ओळखू शकतो त्याला, तर आपण ओळखू शकतो त्याच्या पोटामुळं. कारण त्याच्या पोट जर फुगेल असेल, समजा दोन्ही साईडला एकदम म्हणजे थोडंसं फुगलेलं असते शेळी, तर ती शेळी थोडीशी आपल्याला ओळखता येते की ही शेळी गाभण आहे म्हणून. आणि थोडंसं पोट असं खालून थोडंसं असं वाकलेलं असतं, जसं की लेडीज आपल्या बायाचं जसं वाकले असतं का, शेळ्याचं पण तसंच थोडंसं नॉर्मली वाकलेलं असतं, थोडं नॉर्मली पण जास्त नाही. आणि शेळीचं आपण कासावरून पण ओळखू शकतो, कारण 3-4 महिन्याची शेळी, 3-4 महिने शेळीचं थोडा आपल्याला कासा, कारण त्याचे कास एकदम नॉर्मली असतात. पण 4-5 महिने झाले समजा त्याची कास जी आहे ना टाईट व्हायला लागते, आणि त्याच्यामधून थोडंसं एक आपण जे कासातून जे द्रव पदार्थ निघते, थोडंसं ते चिकट द्रव पदार्थ असते, त्यावरून पण आपल्याला ओळखता येते शेळी.
तर आपण आता प्रॅक्टिकल बघूया. व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. आता थोडा व्हिडिओ स्टॉप करतो. तर ही शेळी आहे आपली. ही शेळी काटेवाडी शेळी आहे. तुम्हाला मी आता प्रॅक्टिकली दाखवतोय. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा बरं का. खूप महत्वाचा व्हिडिओ आहे. आपण आता बाजारातून शेळी खरेदी करतोय, तर आपल्याला शेळी खरेदी करताना आपल्याला समजायला पण पाहिजे की कशी शेळी खरेदी करावी. तर आता तुम्ही पाहू शकता, आता ही काटेवाडी शेळी आहे. याचे शिंगे पहा तुम्ही. हे बघा शिंगे किती असं एकदम म्हणजे काटेवाडी शेळी असे पिळदार शिंगे असते एकदम, आणि माग लांब शिंगे असते. तुम्ही पाहू शकता. आणि थोडीशी आपल्याला मी एक दोन मुद्दे सांगितलं नाही. हे बघा तुम्ही पाहू शकता. हे बघा दाढी आलेली आहे. हे बघा दाढी, ही दाढी दिसते ना. या दाढीवरून पण आपण ओळखू शकतो की ही शेळी म्हातारी आहे की नाही. आणि आपण दाताचा विचार तुम्हाला सांगितलं होतं मी दाताचं. हे बघा दात दाखवतोय तुम्हाला. हे बघा संपूर्ण दात झालेलं आहे. तुम्हाला दिसलं नसेल कदाचित व्हिडिओमध्ये, पण संपूर्ण दात झालेलं म्हणजे ही शेळी जी आहे ना, ही शेळी 3.5 ते 4 वर्षाची ही शेळी आहे. आणि याचे झोपे मला आतापर्यंत मी शेळी थोडस म्हणजे विकत आणली होती तेव्हापासून मला आहे ना 4 ते 5 झोपे दिलेले माझ्याकडे. ही शेळीची आहे ना 2 वर्ष माझ्याकडे आहे झाले या शेळीला 2 वर्ष, आणि याने 4 झोपे दिलेले आहे मला. तुम्ही पाहू शकता. आणि आता शेळी गाभण कशी आहे ती ओळखायची आपल्याला. तर आपण एक महत्वाचा मुद्दा मांडला होतो. आपण म्हातारी शेळी कशी ओळखायची. हे शिंग, याची दाढी, याचे दात, आणि हे जे मागचे जे खुर आहेत, हे बघा हे खुर, हे जे खुर आहेत ना त्याचे, त्या खुरावरून पण आपण हे खुर जे आहेत ना, हे बघा तुम्ही पाहू शकता. हे बघा हे खुर आहे. हे बघा हे मागचे जे खुर आहेत थोडेसे लंबाळे झालेले असतात. त्यावरून पण आपण शेळी म्हातारी आहे की नाही ते ओळखू शकतो. आता आपण गाभण शेळी कशी ओळखायची हे खूप महत्वाचं आहे. तुम्ही आता बघा. आता गाभण शेळी कशी ओळखायची आहे, तर याच्यावरून आपल्याला ओळखायचं की शेळी आता हे बघा याचा पोट फुगलेलं आहे. दिसतंय हे पोट फुगलेलं आहे. तुम्ही पाहू शकता. हे बघा या शेळीचा पोट फुगलेलं आहे. आता तुम्ही या शेळीचा पोट फुगलेलं आहे आणि तुम्हाला मी सांगितलं होतं, आणि त्याच्या कासेवरून पण आपण ओळखू शकतो शेळी गाभण आहे की नाही म्हणून. तर आपण आता ते कास्यामधून दूध काढून पाहूया. आता दूध कसं निघतंय ते. हे बघा तुम्ही पाहू शकता. दुधासारखं दूध नाहीये, थोडस एकदम चिकट स्त्राव आहे. तुम्ही पाहू शकता. हे बघा थोडस एकदम चिकट, नॉर्मली चिकट आहे तो, एकदम चिकट लागतंय. यावरून पण आपण शेळी ओळखू शकतो की ही शेळी गाभण आहे की नाही म्हणून. आणि दूध कसं असते एकदम पातळ दूध असते. पण हे बघा हे एकदम चिपक होते बरं का. यावरून आपण शेळी ओळखू शकतो की ही शेळी गाभण आहे म्हणून. तर आपण याच्या पाठीमागून उभं राहायचं. शेळीच्या पाठीमागं उभं राहिलो आपण, तर हा त्याचा उजवा भाग आहे आणि हा त्याचा डावा भाग आहे शेळीचा. आपण पाठीमागून उभा राहिल्यावर तर आपण एकदम हलकासा इकडे हात फिरवायचा. कारण इकडं या समोरच्या साईडला इथं त्याची पासवाडी आहे, आणि इथं जे आहे ना एवढं पोट आहे त्याचा. तर ह्या पोटाला इथं एकदम म्हणजे नरम असतं हा पोट, आणि या पोटावर आपण असं एकदम नॉर्मली हात फिरवला का, हे बघा हाताला लागतंय. डाव्या साईडच्या डावा जो साईड आहे त्या डाव्या साईडला आपलं त्याचा पोट असते. तर ते बाळाचं जे आपलं हे असते त्याच्या त्या फुगामध्ये बाळ असतं ना, ते या अलीकडच्या साईडला उजव्या साईडला असते. त्यामुळे ते आपल्या हाताला लागते. आपल्या हाताला स्पर्श एकदम आपल्या हाताला स्पर्श होते, नॉर्मली स्पर्श होते आपल्या हाताला. अशा पद्धतीने आपण गाभण शेळ्या पण ओळखू शकतो. हे बघा हे एकदम चिकट झालेले आहे माझा हात. अशा प्रकारे आपण गाभण शेळ्या पण ओळखू शकतो. तर शेळी कशी ओळखायची, गाभण शेळी कशी ओळखायची, आणि बाजारातून आपल्याला शेळ्या कशी खरेदी करायची, तर आपण हा व्हिडिओ बनवलाय. तर ह्या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिलात. आपलं खूप खूप धन्यवाद. आणि आपल्या जे दोन जे व्हिडिओ बनवले आपण, पहिला दिवस आणि दुसरा दिवस, हे व्हिडिओ तुम्ही पण पाहू शकता. हे व्हिडिओ पण खूप महत्त्वाचे आहे. आणि आपला हा 3रा व्हिडिओ आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.